तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकांतात जाऊ आणि परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने जो बदल आमच्या जीवनात झाला आम्ही त्याच पुन्हा पुन्हा खऱ्या अर्थाने सेवन करू. महाराज म्हणतात तुका मनी छंदे मन मोहिले गोविंदे तर बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. खऱ्या अर्थानं असं म्हणतात चिंतन एकट्याने करावं. वा 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 टाळी वाजवा त्याच्यासाठी. सुंदर हा शब्दाचा पोशाख त्याने घातलाय. आणि अशी संस्कारित पिढी होणं खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आहे. खऱ्या अर्थानं आज आपल्या मुलांना आपल्या कीर्तनामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये टाळाला उभी करा महाराज. काय नाही चुकलं तर म्हणजे ती मुलं भविष्यात कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, प्रवचनकार होतील, डॉक्टर होतील, वकील होतील. हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, पण ती भविष्यात चांगली माणसं मात्र नक्की होतील. आज समाजाला चांगल्या माणसांची गरज आहे आणि ती घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे आळंदीचे खऱ्या अर्थानं अनेक महाराज मंडळी त्या ठिकाणी करत असतात. असं म्हणतात चिंतन एकट्याने करावं बाबा. चिंतन एकट्याने करावं. दुसरा आला तर गप्पा होतात. चिंतन एकट्याने करावं. प्रवास दोघांनी करावा. एखादा जोडीदार सोबत असावा म्हणून प्रवास दोघांनी करावा. अभ्यास तिघांनी करावा. शंका समाधान डिस्कशन करता येतं म्हणून अभ्यास तिघांनी करावा. प्रेत चौघांनी न्यावं म्हणतो आपण तिरडी, पण खांदेकरी असतात 4 आणि निकाल 5 लोकांनी द्यावा. म्हणजे एखादा जर खटल्याचा जर निकाल लावायचा असेल ना त्याकरता एक कमिटी नेमतात, पंच कमिटी. निकाल 5 द्यायचा आणि चिंतन एकट्याने करायचं. असं म्हणतात घर चांगलं बांधावं असं जर आपल्याला वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. आपला रोग बरा व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपला रोग बरा होईपर्यंत गेले काय घरी तुम्ही झालं 5 मिनिटं फक्त. आपला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचा ऐकावं. एखादा केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं आपल्याला वाटत असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचा ऐकावं. शाळेत शिकत असताना चांगले गुण प्राप्त व्हावे असं आपल्याला वाटत असेल तर शाळेत शिकत असताना शिक्षकांचं ऐकावं. लग्न होई तोपर्यंत आई वडिलांचं ऐकावं. लग्न झाल्यानंतर काही लोक बायकोचं ऐकतात तो भाग. लग्न झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत महाराजाचं ऐकावं. आणि तुकाराम महाराज म्हणतात जीवनाचं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर मरेपर्यंत संतांचं ऐकावं. म्हणून खऱ्या अर्थानं ही झालेली सेवा आपला तळेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना अनेक मागच्या वर्षी खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेचं आयोजन होतं, परंतु आमचे आजोबा अचानक एक्सपायर झाल्यामुळे मागच्या वर्षी मला येता आलं नाही. आणि या वर्षी आदरणीय नकुल भाऊ साबळेंनी संपर्क केला आणि तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग. खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. काही भगवान कृष्ण आपल्या अनुयायांना घेऊन खऱ्या अर्थानं वनामध्ये गाया वळायला गेले. त्याचं सुंदर एका भजनामध्ये महाराज वर्णन करतात. भगवान कृष्णाने खोड्या केल्या, खेळ खेळायला लागल्या. महाराज म्हणतात आज जो क्रिकेट जो खेळ आहे तो खऱ्या अर्थानं इंग्लंडचा नाहीये तर